नमस्कार शेळीपालक मित्रांनो, समोर जो तुम्ही व्हिडिओ पाहताय हा आहे दशरथ घास. तर या दशरथ घासाची आपली कापणी सुरू आहे. आपल्या फार्मवर सर्व चारा नियोजन हे TMR पद्धतीनं असतंय, त्यामुळे आपण सर्व चाऱ्यातील थोडं 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 आपल्या प्राण्यांसाठी नेत असतोय. तर हा एक छोट्या 2 पेंड्या मी दशरथ घासाच्या कापलेल्या आहेत. तर हा आपल्या फार्मवरील दशरथ घास आहे. मागच्या वर्षी याची लागवड केली होती. ही या आपल्या दशरथ घासाची दुसरी कापणी आहे. पाठीमागल्या वर्षी पाऊस पडला नाही, त्यामुळे आपल्याला चाऱ्याचं काही प्रोडक्शन भेटलं नाही. पण पाऊस आणि पाणी मिळाल्यानंतर दशरथ घासाची कशा पद्धतीने वाढ झालेली आहे हे तुम्ही पाहू शकता. कापणी अगदी जमिनीबरोबर लगत घासून केलेली आहे. शेळ्यांचा आवडता चारा आहे हा दशरथ घास. प्रोटीनचं प्रमाण चांगल्या पद्धतीत आहे. कापणी पण फार जलद होते याची, जर खत पाण्याचं व्यवस्थित नियोजन असेल तर. हा एक वाफा आणि इकडे एक वाफा आहे.